नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी डॉक्टर गीता शिंदे. आज आपल्याशी समाजशास्त्रातील समवयस्कांचे गट या घटकावर बोलणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की शिक्षणाचे एकूण किती प्रकार आहेत, अर्थात औपचारिक, अनौपचारिक आणि सहशिक्षण. या विषयात मी अधिक खोल न जाता औपचारिक, अनौपचारिक आणि सहशिक्षणमधल्या महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे अनौपचारिक घटक आणि त्या अनौपचारिक घटकांमधल्या समवयस्कांचे गट अर्थात पियर ग्रुप याबद्दल सविस्तर बोलूयात. मित्रांनो, समवयस्कांचा गट म्हणजे नेमकं काय हे आपण काही व्याख्यांच्या माध्यमातून ही संकल्पना समजून घेऊयात. सामाजिकरणाच्या दृष्टीने व्यक्तींच्या समान वयाचे मित्र किंवा सवंगडी जे एकत्र येतात, काही वेळा ते एक समान ध्येयासाठी किंवा एका समान दृष्टिकोनातून एकत्र येऊन स्वतःचा मार्ग संक्रमण करतात. अशा एकत्र येऊन एक गट, एक विचाराचा गट जो तयार होतो त्या गटाला आपण समवयस्कांचा गट असे म्हणतो. शाळांमध्ये एका वर्गामध्ये साधारणपणे एका वयाची, सारख्या बुद्धिमत्तेची किंवा एक कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्यांची अशी सगळी विद्यार्थी एकत्र असतात आणि त्यामुळे त्यांच्यात एक वेगळा गटाचं स्वरूप प्राप्त होतं. पण त्यातल्या त्यात पुन्हा स्वतःच्या आवडीप्रमाणे, स्वतःच्या छंदाप्रमाणे, स्वतःच्या सामाजिक पार्श्वभूमीप्रमाणे, स्वतःच्या मातृभाषेप्रमाणे असे पुन्हा त्याच्यामध्ये वेगवेगळे लहान लहान गट तयार होतात आणि ते गट जे तयार होतात ते सर्व गट आपल्याला समवयस्कांचा गट म्हणून ओळखता येऊ शकतो. प्रामुख्याने या गटाचे मानसशास्त्रीयदृष्ट्या आणि विशेषतः वयानुसार प्रामुख्याने 3 गट पडतात. त्या 3 गटापैकी महत्त्वाचं म्हणजे प्रारंभिक समवयस्कांचा गट जो आपण शैशव अवस्था म्हणतो. उदाहरणार्थ हा एक लहान वयोगट आहे, वयवर्षे 1 ते 6. या वयामध्ये लहान मुलं त्यांचे वेगळे छंद किंवा आवडी असे नसतात, परंतु त्यांच्या वयात असणारी त्या वयातल्या मुलांच्या काही एक ठराविक आवडी असतात किंवा त्यांना त्यांच्या गटाबद्दल एक आस्था वाटते. त्यांना त्यांच्या वयासारखी मुलं जर शेजारी पाजारी दिसली की ती पटकन एकत्र होतात. या एकत्र होण्याला, एकत्रित राहण्याला त्या शैशव अवस्थेतील गटाच्या मुलांचं एक गट म्हणून आपण ओळखतो. तसं पाहता मोठ्यांमध्ये ही गोष्ट पटकन सहजपणे होत नाही, परंतु या शैशव अवस्थेमध्ये ही गोष्ट आपल्याला दिसून येतो. किशोर अवस्था किंवा ज्याला आपण बालपण म्हणतो, वयवर्ष 7 ते 11 या वयोगटामध्ये अनेक लहान मुलं जी कौमार अवस्थेच्या अलीकडे आणि किशोर अवस्थेच्या नंतर अशा वादळी अवस्थेमध्ये असतात आणि त्यांचा एक वेगळा गट तयार होत असतो. त्या गटामध्ये होणारे ज्याला आपण म्हणू बदल, ते बदल सर्वसाधारणपणे त्यांना समजून घेऊन त्याप्रमाणे वागत असताना अनेक अडचणी येत असतात आणि त्या अडचणी ती मंडळी फक्त त्यांच्या गटामधूनच समाधान शोधण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतरचा जो कौमारावस्थेचा गट आहे तो 12 ते 18 वर्षाचा आहे आणि हे गट साधारणपणे एक त्या मानसिक अवस्थेत आलेला असतो जिथे त्यांना हे कळतं की नेमकं आपल्याला काय हवं आहे. ते मोकळ्यापणाने बोलू शकतात, विचार मांडू शकतात, एकमेकांना सल्ले देऊ शकतात, एकमेकांचा सल्ला स्वीकारू शकतात. अशा अवस्था जी आहे ती या मागच्या 2 अवस्थेपेक्षा थोडी वेगळी आहे आणि या कौमारावस्थेतल्याच गटांशी, याच्या वयोगटातल्या मुलांशी एक शिक्षकांचा संबंध येत असतो. तर मित्रांनो, मानसशास्त्रामध्ये जसे या 3 गटांच्या वेगवेगळ्या स्थितीप्रमाणे, अवस्थेप्रमाणे त्यांना लागणारं मार्गदर्शन हे वेगळं आणि वेगळ्या पद्धतीचं असणं गरजेचं आहे हे नमूद केलेलं आहे आणि तेच आपण इथे पाहणार आहोत की अशा समवयस्कांच्या गटांमध्ये विशेषतः आपल्याला एक शिक्षक म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून, एक समुपदेशक म्हणून जी मार्गदर्शनाची गरज आहे ती बदलत राहणे अतिशय गरजेचे आहे.
त्याच्या पुढची जी युवावस्थेतील समवयस्कांचा गट असतो, म्हणजे 18 नंतरचा हा जो गट असतो, हा गट विशेषतः जाणीवपूर्वक बनलेला असतो. म्हणजे विशेष छंदांचा, विशेष आवडीनिवडीचा, स्वतःला आवडणाऱ्या व्यक्तींचा असा हा गट बनलेला असतो. आणि हा गट बहुतेक वेळा हितकारक गोष्टी करण्यासाठी एकत्रित आलेला असतो. विधायक कामं करत असतात. बऱ्याच चांगल्या गोष्टी ते एकमेकांकडून शिकत असतात, शिकवत असतात. परंतु याच अवस्थेमध्ये मार्ग चुकण्याचा किंवा योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास जो गट तयार होतो त्या गटाला आपण विधायक गट असे म्हणतो. आणि हा विघातक गट, विघातक गट, हा विघातक गट जो आहे तो विशेषतः समाजाच्या विरोधात काम करण्यासाठी असा एकत्रित येत असतो. तरुण पिढीला जर योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर हे गट समाजविरोधी कामात गुंततात आणि ज्याच्यातून समाजाचा विकास होत नाही आणि समाज विघातक गोष्टीचे प्रमाण समाजामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात वाढीस लागतात. त्यामुळे अशा विघातक घटकांनाही आपल्याला एक मार्गदर्शक म्हणून आणि एक समुपदेशक म्हणून मार्गदर्शन करण्याची आणि समुपदेशन करण्याची गरज नितांत भासते आहे. मित्रांनो, अशा या समवयस्क गटांची काही वैशिष्ट्ये असतात का? तर हो, अशा समवयस्क गटांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे एकात्मतेची भावना या गटांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे माझा गट, माझी मित्रमंडळी, आम्ही ठरवलेल्या गोष्टी, आम्ही आमच्यासाठी काहीतरी करणार आहोत, ती गोष्ट गूढ ठेवणं, गुपित ठेवणं आणि एकात्मतेनं काम करणं, ही भावना अतिशय प्रबळ या वयोगटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः अनुभवाची देवाणघेवाणही ते अतिशय मनमोकळेपणाने करतात. एकमेकांना मदत करण्याची सवय ही या गटाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणता येतं. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास याच्या संदर्भातले अनेक प्रश्न ते स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि इतरांना समजून देण्याचाही प्रयत्न करतात. आणि या वयात निर्माण झालेली मैत्री ही अतिशय घट्ट स्वरूपाची आणि कायम स्वरूपाची असते. स्वतःच्या, इतरांच्या, गटाच्या नेमक्या काय समस्या आहेत आणि त्या समस्या आपण कसं सोडवायचं, आपण त्यांना कशी मदत करायची, अशा एक ना दोन अनेक गोष्टींचा विचार या गटांमध्ये केला जातो आणि या गटाच्या मार्फत ते सोडवण्याचा प्रयत्नही केला जातो. या गटाचा विशेषतः शिक्षणामध्ये नेमकं या समवयस्काच्या गटाची भूमिका नेमकी काय असते हे समजून घेताना आपल्याला महत्त्वाची जी संकल्पना आहे सामाजिकरणाची ती आपण मला वाटतं वेगळ्या एका लेक्चरमध्ये घेऊयात. सामाजिकरण म्हणजे नेमकं काय? पण समाजामध्ये समाजाच्या नियमानुसार वर्तन करण्यासाठी स्वतःला आणि इतरांना किंवा इतराप्रमाणे स्वतःला बदलून घेण्याची, समायोजन साधण्याची जी क्षमता असते त्या समायोजन क्षमतेची या मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुणवैशिष्ट्ये आढळून येतात. या मुलांमध्ये किंवा या गटांमध्ये सुरक्षिततेची आणि स्वगौरवाची भावना आपल्याला जास्त आढळते. आणि म्हणून मित्रांनो, शिक्षणामध्ये किंवा शिकवत असताना एक शिक्षक म्हणून आपण आपल्या तरुणाईला तुम्ही या वर्गात, या विषयात, या परिस्थितीत किती सुरक्षित आहात हे सतत आपल्याला सांगावं लागतं. आणि त्यांनी केलेल्या कामाची जर आपण स्तुती केली तर त्यांना ते बरं वाटतं आणि त्यामुळे कदाचित त्यांना मिळालेल्या त्या पावतीमुळे ते पुन्हा पुढचं कार्य करण्यास प्रेरित होतात आणि त्यामुळे सामूहिक कार्यात त्यांना प्रेरणा मिळते आणि आंतरक्रिया करण्याचं जे काही स्वरूप असतं हे अतिशय मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे या वयामध्ये किंवा समवयस्कामध्ये मुलं एकमेकांशी अतिशय मनमोकळेपणाने बोलताना आढळतात आणि अशा वेळेला एक मार्गदर्शक आणि समुपदेशक म्हणून आपली भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. ती म्हणजे शिक्षकाने वेगवेगळ्या छंदांमधून जे काही गट तयार झालेले असतात अशा वेगवेगळ्या छंदाच्या गटांना किंवा वेगवेगळ्या समवयस्कांच्या गटांना शोधून त्या गटांना एक चांगलं विधायक कार्य करण्यासाठी गटकार्य नेमून देणं. त्यांच्यामध्ये एकीची भावना मुळात खूप असते, परंतु ती एकीची भावना जास्त मोठ्या प्रमाणात वाढीस लावणं हेही या शिक्षकांच्या भूमिकेचं महत्त्वाचं घटक आहे असं मला वाटतं आहे. आणि या गटामधूनच, या समवयस्क गटामधूनच
संघाची जी नेतृत्व करण्याची जी वैशिष्ट्य असतात तेही आपल्याला आढळतात आणि त्यामुळे एक भावी नेता आपल्याला या गटामधून निश्चित करता येऊ शकतो, त्याला योग्य मार्गदर्शन करता येऊ शकतं. आणि त्यामुळे शिक्षणामध्ये किंवा एक शिक्षकाच्या आयुष्यामध्ये या वेगवेगळ्या गटांना मार्गदर्शन करण्याची एक महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. ते अतिशय गरजेचे आणि त्यांनी ते पार पाडताना या गटांच्या वैशिष्ट्यांचा विचार करून जर मार्गदर्शन केलं तर त्याचा परिणाम हे आपल्याला अधिक मोठ्या स्वरूपात दिसू शकतं. या समवयस्कांच्या गटाच्या अंतरक्रिया जसं आपण मघाशी म्हणालो की हे एकमेकांना खूप आस्थेने, सहानुभूतीने आणि जिव्हाळ्याने एकमेकाला मदत करतात. म्हणजे त्या गटाच्या समस्या, त्या व्यक्तीच्या समस्या, त्या संपूर्ण गटातल्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या समस्या ह्या माझ्या समस्या आहेत असे समजून एक जिव्हाळ्याची किंवा एक जवळची भावना, सहानुभूतीची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. आणि गटाची निष्ठा ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या वयामध्ये निर्माण झालेली दिसते आणि या गटामध्ये निर्माण झालेली असते. आणि या गटनिष्ठतेचा उपयोग राष्ट्रीय एकात्मतेसाठी करणं हे अतिशय गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, गटाचं योग्य अंतरक्रिया, गटाला योग्य मार्गदर्शन आणि त्या गटातल्या प्रत्येक सदस्याला आणि पर्यायी समाजाला हे सगळं आपल्याला उपयुक्त ठरवायचं असेल तर योग्य मार्गदर्शन करणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणून शिक्षकांनी, समुपदेशकांनी आणि एका मार्गदर्शकांनी ही स्वतःची भूमिका अत्यंत काळजीपूर्वक पार पाडायला हवं आहे. त्यामुळे गटाला योग्य वळण देऊन, व्यक्तिमत्वाला दिशा देऊन आणि समाजातला विकासाच्या मार्गावर नेण्याचं काम हे एक चांगलं गट करू शकतं आणि त्या गटाला मार्गदर्शन करण्याचं काम हे एक चांगला मार्गदर्शकच करू शकतो. थँक्यू.